विदर्भाच्या मातीत एक वेगळीच ओळख आहे। ही माती संतांची, विचारवंतांची आणि समाजासाठी झटणाऱ्या माणसांची आहे। या मातीतून अनेक नेते जन्माला आले, पण काही व्यक्तिमत्व अशी असतात की ती केवळ नेता म्हणून नव्हे तर एक आधारवड म्हणून उभी राहतात। त्यांच्या सावलीत हजारो कुटुंबांना आधार मिळतो आणि त्यांच्या कार्यामुळे समाजात आशेचा किरण निर्माण होतो। याच मातीतून उभं राहिलेलं असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे दत्ताभाऊ मेघे। अनेकांना संकटातून बाहेर काढणारा, हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा आणि गरजवंतांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा हा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला। त्यांच्या जाण्याने केवळ एक नेता गेला नाही, तर दातृत्वाचा एक युग संपल्याची भावना आज विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात व्यक्त होत आहे। रविवारी 22 मार्चच्या सायंकाळी वयाच्या 89व्या वर्षी दत्ता मेघे यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्रात शोककळा पसरली। आधी आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा आपल्या सर्वांना पोरकं करून निघून गेले। आता दत्ता मेघे यांच्या जाण्यानेही आज संपूर्ण महाराष्ट्र दुःखाच्या सागरात बुडाला आहे। ज्यांनी आयुष्यभर लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी धडपड केली, ज्यांच्या दरवाजातून कोणीही रिकाम्या हाताने परतलं नाही, त्या माणसाच्या जाण्याने हजारो लोकांच्या मनात पोकळी निर्माण झाली। त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे चिरंजीव समीर मेघे यांनी दिली। ही बातमी कळताच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही अनेक नेत्यांनी दुःख व्यक्त केलं। अनेकांना असं वाटत होतं की अजून काही वर्षे हा आधारवड आपल्यासोबत राहील, पण नियतीने वेगळाच निर्णय घेतला। दत्ताभाऊंची प्रकृती काही दिवसांपासून खालावत होती, पण त्यांच्या मनातील उत्साह आणि समाजाशी असलेली नाळ शेवटच्या क्षणापर्यंत तुटली नाही। वर्धा येथे दरवर्षी होणारा पाडवा पहाट हा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीशिवाय कधीही झाला नव्हता। यंदा त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटत असल्याने आयोजकांनी त्यांना येऊ नये अशी विनंती केली, मात्र दत्ताभाऊंच्या स्वभावातच हार मानणे नव्हतेच। त्यांनी स्वीय सचिव बाळूभाऊ भोयर यांनी आयोजकांना सांगितले की साहेब येणारच आहेत आणि खरोखरच कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी ते वर्ध्यात पोहोचलेही। पहाटे 5 वाजता सोशलिस्ट चौकात ते कार्यक्रमास्थळी आले। जणू समाजाशी असलेली नाळ आणि लोकांप्रती असलेले प्रेम त्यांना तिथे घेऊन आलं होतं। हीच त्यांची शेवटची सार्वजनिक उपस्थिती ठरली आणि काही दिवसातच ते शांतपणे या जगाचा निरोप घेऊन गेले। दत्ताभाऊ मेघे यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार या छोट्याशा गावात झाला। साधं कुटुंब, साधं आयुष्य आणि सामान्य परिस्थिती यातून त्यांचा प्रवास सुरू झाला। लहानपणीच त्यांनी समाजातील विषमता आणि गरिबी जवळून पाहिली। अनेक मुलं केवळ पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहताना त्यांनी पाहिलं। उपचारासाठी पैसे नसल्याने अनेक कुटुंबे हतबल होताना त्यांनी अनुभवली। या वास्तवाने त्यांच्या मनावर खोल ठसा उमटवला। तेव्हा त्यांच्या मनात एक विचार दृढ झाला की आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आणि ते केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी करायचं। सार्वजनिक जीवनाची सुरुवात त्यांनी काँग्रेस पक्षातून केली। त्यांच्या शांत स्वभावामुळे, मृदू भाषेमुळे आणि काम करण्याच्या पद्धतीमुळे ते लवकरच लोकांच्या विश्वासास पात्र ठरले। हळूहळू त्यांची ओळख केवळ राजकारणी म्हणून नव्हे तर लोकांचा माणूस म्हणून निर्माण झाली। त्यांनी राजकारणात अनेक टप्पे पार केले। काँग्रेसनंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले। त्यानंतर भारतीय जनता पक्षातही त्यांनी काम केलं। पक्ष बदलले, पदे बदलली, पण त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू मात्र कायम एकच राहिला, सामान्य माणूस। दत्ताभाऊ मेघे यांनी 4 वेळा लोकसभा खासदार म्हणून काम केले। नागपूर, रामटेक आणि वर्धा या मतदारसंघाचे त्यांनी संसदेत प्रतिनिधित्व केले। त्याचप्रमाणे 2002 ते 2008 या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्यही होते। 3 वेळा विधान परिषद सदस्यही होते। महाराष्ट्रात त्यांनी मंत्री म्हणूनही जबाबदाऱ्या पार पाडल्या। इतक्या मोठ्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी सत्तेचा वापर स्वतःसाठी न करता समाजासाठी करण्याचा प्रयत्न केला। म्हणूनच त्यांच्या नावाचा आदर राजकीय सीमांच्या पलीकडेही केला जात होता। राजकारणाबरोबरच त्यांनी शिक्षण क्षेत्रातही केलेले कार्य अत्यंत मोठे आणि महत्त्वपूर्ण आहे। सावंगी येथे त्यांनी दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाची स्थापना केली। या संस्थेमुळे हजारो विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली। डॉक्टर, अभियंते आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक विद्यार्थी या संस्थांमधून घडले। विशेष म्हणजे त्यांचे लक्ष केवळ शहरांपुरते मर्यादित नव्हते। ग्रामीण भागातील आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनीही शिक्षण मिळावे हा त्यांचा ध्यास होता। अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी आर्थिक मदत करून शिक्षण पूर्ण करण्यास मदतही केली। दत्ताभाऊंच्या आयुष्यातील सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांचे दातृत्व। त्यांच्या दारात मदतीसाठी आलेली व्यक्ती रिकाम्या हाताने परत गेली असे क्वचितच घडले असेल। एखाद्या विद्यार्थ्याचे शिक्षण पैशाअभावी थांबू नये म्हणून त्यांनी फी भरून दिली।
एखाद्या रुग्णाच्या उपचारासाठी पैसे दिले, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हातही दिला, एखाद्या विधवेच्या संसाराला आधार दिला. हे सर्व करताना त्यांनी कधीही प्रसिद्धीचा हव्यास केला नाही. उजव्या हाताने दिलेले डाव्या हाताला कळू नये या तत्वावर त्यांनी आयुष्य जगलं. त्यांच्या कार्यालयात जाण्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरजही नव्हती. फाटक्या कपड्यातील एखादी व्यक्ती देखील त्यांच्या कार्यालयात जाऊ शकत होती. त्यांना फरक पडत नव्हता की तो कोणत्या पक्षाचा आहे किंवा त्याची ओळख काय आहे. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्ती सर्वप्रथम माणूसच होती. म्हणूनच लोक त्यांना नेता म्हणून नव्हे तर आधारवाड म्हणून पाहत होते. अनेक छोट्या छोट्या प्रसंगांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची दाखवून दिली. महालातील एका पाणठेल्यावर ते कधी काळी जात असत. अनेक वर्षानंतर त्यांनी या पानवालाच्या मुलाला बोलावून एका महाविद्यालयात चांगली नोकरी लावून दिली. समाजवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुरलीधर दोईफोडे यांच्या अपघातानंतर त्यांच्या उपचारापासून ते अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी मदत केली. त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी ते उभे राहिले. अशा अनेक कथा आजही लोकांच्या आठवणीत जिवंत आहेत. दत्ताभाऊंचे वाढदिवसाचे सेलिब्रेशनही वेगळे असायचे. मोठे कार्यक्रम किंवा भव्य समारंभ न करता ते अनाथाश्रमातील मुलांसोबत वाढदिवस साजरा करत. त्यांच्या प्रेरणेने समीर मेघे आणि सागर मेघे यांनी साई अनाथाश्रम सुरू केला. दत्ताभाऊ स्वतःही अनेक सामाजिक संस्थांशी जोडलेले होते आणि गरजूंना मदत करण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असत. दत्ताभाऊ मेघे यांनी आयुष्यात अनेक स्वप्ने पूर्ण केली, पण एक इच्छा मात्र अपूर्ण राहिली. त्यांना राज्यपाल होण्याची इच्छा होती. ते नेहमी म्हणायचे की आपण तिरंग्यातच जाऊ. आज ते खरोखर तिरंग्यात निघून गेले आणि लाखो लोकांच्या मनात त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी कोरल्या गेल्या. त्यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की दत्ताभाऊंच्या जाण्याने दातृत्वाचा धनी हरपला आहे. त्यांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही भावनिक शब्दात श्रद्धांजली अर्पण करत म्हटले की विदर्भाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. आज दत्ताभाऊ मेघे आपल्यात नाही, पण त्यांनी पेटवलेल्या दातृत्वाचा दीप अजूनही अनेकांच्या मनात उजळत आहे. त्यांनी उभ्या केलेल्या संस्था, त्यांनी दिलेली मदत आणि त्यांनी दिलेली प्रेरणा पुढच्या पिढ्यांना समाजासाठी काम करण्याची दिशा देत राहील. विदर्भाने आज नेता गमावला नाही तर एक आधारवड गमावला आहे. मात्र त्यांच्या कार्यामुळे आणि त्यांच्या आठवणींमुळे ते कायमच लोकांच्या मनात जिवंत राहतील. काही प्रवास शेवटाने संपत नाही, ते आठवणींमध्ये पुढे चालत राहतात. दत्ताभाऊ मेघे यांचा प्रवासही तसाच आहे. त्यांनी उभारलेल्या संस्था, त्यांनी दिलेला आधार आणि त्यांनी जपलेली माणुसकी हीच त्यांची खरी ओळख आहे. काळ पुढे जाईल, पिढ्या बदलतील, पण जेव्हा विदर्भात समाजसेवेचा विषय निघेल तेव्हा एक नाव नक्की उच्चारले जाईल, दत्ताभाऊ मेघे. अशा थोर व्यक्तिमत्वाच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.